गडहिंग्लजमध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज। नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगडमधील अधिकृत विक्रेते। गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज। सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडहिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज। दिवाळीसाठी विशेष ऑफर, लगेचच भेट द्या। एसटी स्टँड समोर गडहिंग्लज। एक वेळ अवश्य भेट द्या। संपूर्ण राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं शेतकऱ्यांचं ऊस दराचं आंदोलन भडकलेलं आहे। काल रात्री उत्तूर येथे संताजी घोरपडे साखर कारखान्याला जाणारी ऊस वाहतूक रोखली असता राजेंद्र गड्ड्यांवर तानाजी देसाई, धनाजी पाटील, बस्सू मुतनाळे आणि सदानंद वनबट्टे यांना पोलिसांनी अटक केली। गडहिंग्लज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांना जामिनासाठी आणण्यात आलेलं आहे। ऊस वाहतूक रोखायचं काम स्वाभिमानीच्या आणि जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी उत्तूरमध्ये केलं। जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी हा पोलिसांच्या बळावर कारखाना चालू करायचा प्रयत्न केला। मुश्रीफ साहेबांनी कारखान्याच्या कर्जांची चिंता करू नये, आमच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जांची सुद्धा विचार त्यांनी निश्चितपणे करायला पाहिजेत। कारण तुम्ही या कारखानदारांचे पालकमंत्री नाही तर या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचे मंत्री आहात, आमच्या जिल्ह्याचे मंत्री आहात, आमचे सुद्धा तुम्ही पालक आहात। म्हणून तुमची जबाबदारी आहे फक्त आमचा विचार करण्याची। तुम्ही कारखानदारांचा विचार करू नका। कारखान्याचे संचालक मंडळ त्यासाठी गट आहेत, मी सुद्धा एका कारखान्याचा संचालक आहे। आम्ही आमची भूमिका निश्चितपणे निभावू, पण शेतकऱ्यांना थांबवायचा प्रयत्न केलात का? शेतकऱ्यांना जर त्यांच्या ऐन दिवाळीच्या मोसममध्ये तुम्ही तुरुंगात डांबू ठेवायचा प्रयत्न केलात तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही या जनतेच्या दरबारामध्ये तुम्हाला नागडे केल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीचा इशारा तुमच्या वतीनं आम्ही त्यांना निश्चितपणे देतो। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेबांनी मागील वर्षाच्या ऊसाला 400 रुपये दर मिळाला पाहिजे ही जी मागणी लावून धरलेली आहे, त्या मागणीला जनता दल सेक्युलर पूर्णपणे पाठिंबा देत आहे। आणि ह्या वर्षीच्या सुद्धा ऊसाला 3500 रुपये दर मिळाला पाहिजे म्हणून जे आंदोलन सगळीकडे सुरू आहे त्या आंदोलनाला सुद्धा आमचा जनता दल सेक्युलरचा पाठिंबा आहे। काल गड्ड्यांवर साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी जे उत्तूरला आंदोलन केलं, मला अभिमान आहे की आमचे आजरा तालुका जनता दलाचे अध्यक्ष सदानंद वनबट्टे या आंदोलनात सामील होते। शेतकऱ्यांच्या बाजूनं ते आंदोलनात सामील झाले, त्याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे। आणि काल त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास भोगावा लागला। आम्ही या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागं ठामपणे उभा आहोत आणि शेतकऱ्यांनी या आंदोलनाला आपलं पूर्णपणे सहकार्य द्यावं आणि पाठिंबा द्यावा असं या निमित्तानं मी विनंती करते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गत सालातल्या गेलेल्या ऊसाला 400 रुपये मिळाले पाहिजेत आणि त्याचबरोबर यावर्षीचं 35 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजेत। या संदर्भातलं ऊसाचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी 22 दिवसाची 37 साखर कारखान्यांच्या मार्गावरनं पदयात्रा काढली। या विभागातनं मी स्वतः 225 किलोमीटरचं त्या ठिकाणी 4 कारखान्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पदयात्रा आम्ही काढली। हजारो शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी झाले। 7 नोव्हेंबरला त्या ठिकाणी ऊस परिषद त्या ठिकाणी संपन्न झाली, तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी हालचाल नाही। मग खास करून कोल्हापूर जिल्ह्यातला संताजी घोरपडे साखर कारखाना हा त्या ठिकाणी पोलिसांच्या बळावरती, त्यांच्या जवळचे कामगार या सगळ्यांच्या जोरावरती त्या ठिकाणी तो कारखाना सुरू करायचा त्या ठिकाणी जोरदार प्रयत्न झाला। म्हणून उत्तूर या ठिकाणी सविनय मार्गाने त्या ठिकाणी शेकडो शेतकरी होते, त्या ठिकाणी आमचं आंदोलन चालू होतं। पोलिसांच्या बळाचा वापर करून त्या ठिकाणी या सविनय मार्गातून सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर अशा पद्धतीनं आदरणीय मुश्रीफ साहेबांना मला सांगायचं आहे की तुम्ही हे आंदोलन दडपू शकत नाही। देशांतर्गत बाजारपेठेचा दर, जागतिक बाजारपेठेचा दर या सर्व सारासार गोष्टीचा विचार केला असता याच महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली 2 साखर कारखान्यांनी त्या ठिकाणी जवळजवळ 450, 411 पासून ते 556 रुपये आणि अहमदनगर जिल्ह्यातले आणि पुणे जिल्ह्यातले 250 रुपयेपासून त्या ठिकाणी 556 पर्यंत त्या ठिकाणी FRP अधिक जादा दर देऊ केलेला आहे। अहमदनगर आणि खास करून पुणे जिल्ह्यातलं जे काय रिकव्हरी आहे ती रिकव्हरी ॲव्हरेज रिकव्हरी 1180 आहे।
आणि कोल्हापूर जिल्ह्यातली खास करून रिकव्हरी जी आहे ती 12.5 आहे. म्हणजे तिकडच्या कारखान्यापेक्षा आपल्या विभागातल्या कारखानदाराला 7 किलो साखर जादा मिळतो. सरासरी त्याचा जर हिशोब केला 36 रुपयाने जर हिशोब केला तर त्या ठिकाणी 245 रुपये आपल्या विभागातल्या कारखानदारांना त्या ठिकाणी जादा पैसे मिळतो. मी गडिंग्लज आजरा चंदगडचा जर विचार केला तर अजून त्याच्यावरती जाते, 13च्या वरती आपल्या विभागातला रिकव्हरी आहे. पण सरासरी जरी 12.5 पकडलं तर एवढ्या पैसे मिळत असताना आम्ही जी मागणी केलेली आहे ती फक्त 400 रुपयाची मागणी केलेली आहे. आणि त्या मागणीसाठी तमाम ऊस उत्पादक शेतकरी आशा लावून त्या ठिकाणी बसलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याचा आक्रोश मुश्रीफ साहेबांनी ओढवून घेऊ नये आणि त्या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन या नात्यानं मी कालसुद्धा उत्तूरच्या सभेमध्ये हेच सांगत होतो. गडिंग्लज आजरा चंदगड या विभागामध्ये मी जवळजवळ 147 सभा घेऊन गेली 1.5 महिने सातत्यानं त्या ठिकाणी आम्ही फिरतोय. तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा आहे. जवळजवळ 95% शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ऊसतोड बंद ठेवून या ऊस आंदोलनाला त्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केलेला आहे. आणि हे आंदोलन जेवढं दडपण्याचा प्रयत्न कराल, न्यूटनच्या लॉप्रमाणे त्या ठिकाणी जेवढं दाबाल तेवढं त्याचं जोरदार रिॲक्शन येणार आहे. मी शेतकऱ्यांसुद्धा आवाहन करतो, कळकळीचं आवाहन करतो. गेल्या 25 वर्षापासून या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काय आपण एक संघटित शक्ती, कधी नाही ते होणारी शेतकरी संघटना झाली, संघटित शक्ती निर्माण झालेली आहे. हे जर त्या ठिकाणी कारखानदार आणि सरकार जर मोडून काढले आणि ते मोडून काढण्यासाठी आपले शेतकरी जर कारणीभूत ठरले तर भविष्यामध्ये कधीही उभारी घेणार नाही. याची दखल शेतकऱ्यांनी पण घेतली पाहिजे. म्हणून याचा आक्रोश सरकारने सुद्धा ओढवून घेऊ नये, कारखानदारांनी तर बिलकुल ओढवून घेऊ नये. त्यांना भयंकर भविष्यामध्ये महागात पडेल एवढंच या ठिकाणी सांगतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्य सचिव राजेंद्र गड्यांवार यांना काल रात्री उत्तूर येथे सभा घेत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि थोड्या वेळात सोडतो असं सांगून रात्रभर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवलं. मंत्र्यांच्या सांगण्यावरून अशा पद्धतीनं कुठलाही गुन्हा केलेला नसताना स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन जर पोलिसांना असं वाटत असेल की हे आंदोलन आटोक्यात आणता येईल किंवा नियंत्रणात आणता येईल तर त्यांचा भ्रम आहे. गावाच्या गावं बाहेर येत आहेत, लोक रस्त्यावर येत आहेत. या रस्त्यावर आलेल्या लोकांना नियंत्रित करण्याची क्षमता फक्त आणि फक्त स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. एकदा जर का हा सगळा जमाव हा आक्रमक झाला तर पोलिसांच्यामध्ये त्यांना नियंत्रित करण्याची क्षमता नाही, त्यांनी ध्यानात ठेवावं. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवून हे आंदोलन दडपता येईल असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी ध्यानात ठेवावं. पोलिसांना खरोखरच जर कुमकुमी असेल, तारीख आणि वार ठरवून स्वाभिमानीची सेना त्यांच्यावर 2 हात करायला तयार आहे. पण कदापि आम्ही मागे हटणार नाही, कारण यावेळी पोलीस लुटारूंच्या बाजूला आहे. जे आमचा ऊस लुटतायत आणि पैसे बुडवतायत त्यांच्या बाजूला सरकार आणि पोलीस आहे. आणि म्हणून आता ही निखराची लढाई आहे. आजरा चंदगड गडिंग्लज भागातल्या शेतकऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो, कारण हे आंदोलन त्यांनी स्वतः हातात घेतलेलं आहे. आणि शेतकऱ्यांनो, कुठला नेता नसला तरी सुद्धा निखरानं लढा, कारण अंतिम विजय हा आपलाच आहे हे लक्षात ठेवा. एकच गट्टी शेतकरी संघटनेचा जनता दलाचा जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.